आता पालखीचं आणि बाबाजींचं पूजन करण्यासाठी रामनाथ मुरलीधर जाधव, नामदेव मुरलीधर मते आणि अजय विश्वनाथ जाधव यांनी सहपरिवार इथे यायचे आणि त्याचबरोबर बाबांचं पूजन नितीन शिवाजी जाधव आणि सुरेश मुरलीधर जाधव हे करतील अशी मी सर्वांना विनंती करतो। बाबाजी, आम्हाला एक थोडीशी माहिती पाहिजे। आपण रुद्राक्ष दिलेत, परंतु रुद्राक्षांचं काय करायचं? रुद्राक्ष कोणाच्या गळ्यात घालायचे किंवा रुद्राक्ष घातल्यानंतर नेमके कोणते पथ्य पाळायचे या बाबत बऱ्याचशा महिला भगिनींचं, माता भगिनींचं आणि पुरुष मंडळीचं बरंचसं अज्ञान आहे आणि माझं स्वतःचं अज्ञान आहे। तर मी आपणाला विनंती करतो, त्याबद्दल आम्हाला सर्वांना आपण योग्य ते मार्गदर्शन करावं अशी मी आपणास विनंती करतो। थांबतो। जय भोलेनाथ। हमने अपना अजय भाऊ जाधव आणि रामनाथ भाऊ जाधव प्रथम असतो पालखी पूजनासाठी व्यासपीठाकडे यायचे। चला, हमने अपना सिर झुका दिया, रस्ता राहू द्या, बोल ध्यान न करता। गुरुदेव तुम्हारे चरणों में हमने अपना सिर झुका दिया, गुरुदेव तुम्हारे चरणों में हमने अपना सिर झुका दिया, गुरुदेव तुम्हारे चरणों। सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। पालखी पूजन संपन्न होत आहे। गुरुदेव तुम्हारे चरणों में अपना सिर झुका दिया, गुरुदेव तुम्हारे। जय जनार्दन। त्यानंतर स्वामीजींचे पूजन करून घ्यायचं आहे। सरपंच साहेब आणि अजय भाऊ जाधव आणि रामनाथ भाऊ जाधव यांनी बाबाजींचं पूजन करून घ्यायचंय। हाती घेऊन पुष्पमाळा टाकूया संतांच्या गळा, बाबांचे पूजन करूया मिळून, संतांचे पूजन करूया मिळून। सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। बाबाजींचे पूजन संपन्न होतं। चंदन गासूया गुरु महाराज, 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 गुरु महाराज।
सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटिदळारी कारुण्य सिंधू भवदुःखहरी तुझ वीण शंभो मज कोण तारी. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ॐ नमः पार्वतीपते हर हर महादेव. श्री गुरुदेव त्र्यंबकेश्वर सब संकर वीरे सनातन धर्म संकट मोचन हरवाया ललिता जगद्गुरु छत्रपती शिवाजी सर्वांनी 2 मिनिट भजन करूया. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ काशी विश्वनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगे.
करायचं आहे. कृपया पाठीमागं अजिबात जागा नाही. आपण थोडं पुढं सरका. बसायला जागा नाही पाठीमागं. थोडं थोडं पुढे या. आजी थोडं या पुढं. या या थोडं 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 या. कारण पाठीमागं अजिबात जागा नाही आहे. या आणि खूप आनंद घ्या. भगवान शंकर अगदी प्रसन्न होतात आपण जेवढं जेवढं आनंदात राहिलं. हात वरती सगळ्यांचे मस्त. वा 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 आहे ना सगळे. वा, वा. जय जय. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय राम हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे.
जय प्रभु गिरिधार नटवर नंदलाला जय जय प्रभु गिरिधर नटवर नंदलाला जय जय प्रभु गिरिधार नटवर नंदलाला नटवर नंदलाला प्रभु गिरिधर गोपाला ओ नटवर नंदलाला प्रभु गिरिधर गोपाला जय जय प्रभु गिरिधर जय जय प्रभु गिरिधर नटवर नंदलाला विग्रहराय त्रिलोचनाय वामराय शिवाय नित्याय शुद्धाय दिगंबराय तदवेदाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव शिवस्वरूप राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरु माऊलीच्या कृपाशीर्वादाने मारुतरायाच्या सानिध्यामध्ये श्रावण महिना आहे. या पवित्र महिन्यामध्ये आज आपण कथेचा 3रा दिवस आहे आणि शिवमहापुराण कथा आपण श्रवण करत आहोत. खूप भाग्यवान आहे. आत्ताच आपल्या सरपंच साहेबांनी सांगितले की रुद्राक्ष दिले पण करायचं काय. आता कोणाकोणाकडे रुद्राक्षेवर बोट करा, सगळ्यांकडेच आहे, बरोबर आहे. कोणी गळ्यात बांधणार, कोणी पूजेला ठेवणार, कोणी आपल्याला बीपी असेल, खूप मोठा त्रास असेल, शारीरिक दुःख असेल, पाण्यात टाकणार रात्रभर, ते पाणी पिणार. भरपूर मार्ग आहे आणि ते आम्ही सांगणार. वास्तविक फक्त जे मांसाहार करतात त्यांनी मात्र रुद्राक्ष गळ्यात घालायचा नाही, एवढं लक्षात राहू. हा पूजाला ठेवला तर चालेल, पण गळ्यात घालायचा. आणि रुद्राक्ष असा आहे की तो कधीच काढायचा नाही, कोणत्याच वेळेस कधीच काढायचा नाही. कारण तो रुद्र अक्ष भगवान शंकराच्या नेत्रातलं पडलेलं पाणी, त्याच्यापासून काय तयार झाला, रुद्राक्ष. आता 1 मुखीपासून तर 14 मुखीपर्यंत आहे. सगळ्या मुखाचं वर्णन उद्या आपल्याकडे भरपूर वेळ आहे. उद्या आपण जास्त वेळ तुम्हाला देणार आहोत. 1 मुखीपासून तर 14 मुखीपर्यंत का रुद्राक्ष कसा असावं, कसा घालावं, त्याचं परिधान केल्याने त्याच्यापासून आपल्याला काय फायदा आहे त्याचं आपण चिंतन करू. परंतु ज्यांना ज्यांना मिळाले असतील ते भाग्यवान आहे. कमीत कमी नाही तुम्हाला परिधान करायचा, कारण जन्माला आलो आहे आपण, आणि जन्माला येऊन जर आपण आयुष्यभर जे खायचं नाही ते खात बसलो, खरं सांगा आपलं खाणं नाही आहे ते, तरी आपण कलियुगात राक्षस म्हणून आलो आणि जिवंत प्राणी खातो आहे. वाईट वाटेल तुम्हाला, कारण तुमचं काही गोष्टी लोकांचं ते आवडत असतं. परंतु जी आवड आपल्याला आपल्या देवाजवळ झाली पाहिजे. आज श्रावण महिना आपल्याला एवढी भाविकता आणि एवढं मन भरून जातं की किती देवदेव करावं ह्या महिन्यामध्ये.
प्रत्येकाच्या घरामध्ये पवित्रता असते, प्रत्येक घरात उपवास असतो, उपासना असते, साधना असते. ह्या महिन्यामध्ये असं कोणालाही वाटत नाही खावं पिवं वाईट मार्गाला जावं. परंतु यानंतर एक आमुषा येते, ती दिव्याची असते नेमाने. कशाची असते? दिवे घासण्याची आमुषा. आता आखाडे आमुषा आपण पाहिली सगळ्यांनी. आमुषा ज्यावेळेस येते त्यावेळेस म्हणतात अरे श्रावण सुरू होणार आहे. आता आपल्याला तिकडं जायचं नाही कथेमधून, खूप आनंद घ्यायचा कथेमध्ये. पण रुद्राक्ष आम्ही तर एवढे परिधान करतो, आम्हाला तर रुद्राक्ष फार आवडतं. कारण याला काळाची भीती राहत नाही, काळाची टाप नाही तुमच्यावर कधी चाल करायची पाहिजे. हे गौरी शंकर आहे. हे जे रुद्राक्ष आहे कोणता आहे? हा गौरी शंकर पाहिजे. तुम्हाला त्या दिवशी सांगितलं ना, गौरी शंकर म्हणजे भगवान शंकर आणि पार्वती ते दोन एकत्र रुद्राक्ष, त्याला गौरी शंकर म्हणतात. आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी परिधान केला ते भाग्यवान आहे. असा आग्रह नाही का तुम्ही गळ्यातच घाला, तो तुम्ही आपल्या देवघरात ठेवा, त्याचं पूजन करा. भगवान शंकर आहे साक्षात. त्याचे 3 प्रकारचे कलर असतात. एक काळा असतो, एक पिवळा असतो, एक लाल असतो. आणि म्हणून त्याची महती आपण एखाद्याकडनं अचानक गाडी खाली कुत्रं गेलेलं आहे, अचानक काही हत्या झालेली आहे, त्याने 2 मुखी रुद्राक्ष घालावं. किती मुखी रुद्राक्ष घालावं? होते माणसाकडून चालतावरती गाड्याकडून धक्का लागतो, त्याचं पातक त्याला कधी आयुष्यात लागत नाही. आणि म्हणून एक मुखी रुद्राक्ष कदाचित आपल्याला भेटेल असं स्वप्नातही मानू नये. कारण ते साक्षात भगवान शिव आहे. लोक मिळवतात एकमुखी रुद्राक्ष, भेटला नाही. एकमुखी रुद्राक्ष नाही भेटत, 2 मुखीपासून भेटतात. 2 मुखी आहेत. 3 मुखी रुद्राक्ष मुलांच्या गळ्यात घालावं. जेवढे मुलं आहेत हे असे लहान लहान, त्यांच्या गळ्यात 3 मुखी रुद्राक्ष घालावं. ज्ञान प्राप्त होतं. अतिशय हुशार असतात ते मुलं आईवडिलाची सेवा. म्हणून 3 मुखी रुद्राक्ष. तसं 4 मुखी रुद्राक्ष आहे, ब्रह्मदेवाचं स्वरूप आहे. 5 मुखी रुद्राक्ष आहे. तर ज्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक संसारिक माणसानं 5 मुखी रुद्राक्ष घालावं. बाबाजी नेहमी सांगायचे की बाबा मी एका गावात गेलो आणि एका गावात गेल्यानंतर त्या ठिकाणी खूप 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 गावात खूपच तिकडं पहा तिकडं कुत्रेच कुत्रे. आदेश सोडला एकाने की जो दिसेल खूप वाढले, जे हे खूपच वाढलं टाका कमी करून, जे शिपाई यायचे गोळ्या घाल गोळ्या घाल गोळ्या घाल. तेवढ्यात एक जण जुना होता आणि एक नवा होता. एक जण गोळी घालणार त्याला, तेवढ्यात एकाने हात धरला, त्याला मारू नको म्हणे. काय? त्याला पट्टा आहे. लक्षात आलं? त्याला काय आहे? मालक आहे. त्याला मालक आहे. त्याला जर तू मारलं तर तो तुझ्यावर केस करील. याचा अर्थ तू त्याला मारू नकोस. ज्यांच्या गळ्यात माळ आहे, ज्यांना पट्टा आहे, त्यांना मालक आहे, त्यांच्यावर कधीही काळाची ताप. म्हणून मालक पाहिजे. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. 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 हृदय कळवळा हृदय कळवळा वैष्णवाचा. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळशीची माळ असावं किंवा रुद्राक्षाची माळ गळ्यात पाहिजे, कायम पाहिजे. ज्यांना खूप त्रास आहे शारीरिक, त्यांच्या गळ्याला
रुद्राक्षाचा स्पर्श व्हायला पाहिजे. ह्याला काही फरक पडत नाही. एक एक रुद्राक्ष आपल्या गळ्यात पाहिजे, प्रत्येकाच्या गळ्यात पाहिजे. स्त्री असो पुरुष असो प्रत्येकाने रुद्राक्ष घालावं. आता आपल्याकडं ज्यांना मिळाले ते कोण कोण गळ्यात घालणारे? अरे वा वा, बाकीच्याला किती भीती वाटली आणि कथेला येऊन बसले मस्त. राहू द्या ना गळ्यात, काय पण. आहो जन्माला आलो आपण तर काहीतरी अध्यात्म, काहीतरी या गोष्टीपासून आपण बाजूला झालो पाहिजे. एका जणानं नारदजी असे रस्त्याने चालले, विचारलं, नारदजी तुम्ही कुठं चाललात? म्हण मी वैकुंठाला चाललो. म्हणे एक काम करा ना, मी तर तपश्चर्याला बसलो आहे, माझं भगवंताला एवढं विचारा की मी 12 वर्ष बसतो, 14 वर्ष बसेल, 21 वर्ष बसेल, परंतु एवढं विचारा ना की मला देव कधी भेटेल. कोणी विचारलं? तर जे तपाला बसला होता त्याने विचारलं. नारदजी गेले, देवा देवा म्हणे. काय? अरे नारदजी तुम्ही आलात म्हणे. हो, काय चाललं भूतलावर? म्हणे सगळं आनंद आहे देवा, पण एक तपश्चर्याला एक जण बसलेला आहे, त्याने विचारलं तुम्ही त्याला कधी भेटणार. आता तो चिंचेच्या झाडाखाली बसेल होता. देवाने सांगितलं जेवढे चिंचीच्या झाडाला पानं आहे, जेवढे पानं गळून गेल्यानंतर मी त्याला भेटणार. आता आपल्याला एका दिवसात देव भेटावा असं वाटतं. नारदजी सहज परत त्याच्याकडे आले. अरे 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 म्हणे काय? बदामाचे पानं लवकर पडतात, पिंपळाची पानं पडतात, पण ह्या चिंचीची पानं पडतील कधी? आणि ते जेवपर्यंत गळत नाही तोपर्यंत तुला देव भेटणार नाही. त्याला खूप आनंद झाला. कमीत कमी देव मला भेटणार, हा त्याला आनंद झाला. की कमीत कमी देव म्हटला की तुम्हाला भेटणार आहे. भेटीची किती आवड निर्माण झाली आणि एवढा आनंद झाला, एवढा नाचायला लागला. अरे नारदजींनी सांगितलं चिंचेचं झाड आहे, त्याची पानं जोपर्यंत गळत नाही तोपर्यंत तुला भेटणार नाही. त्याने सांगितलं भेटणार आहे, कमीत कमी देव म्हटला मला. देवा तुला कोठे पाहू, कोणा वण्यात जाऊ, पण आज तो माझ्यासाठी येणार, कधी ना कधी येणार आणि मी तपश्चर्या करणार, असं म्हणत होता. नारदजी पुढे चालले आणि त्याच्या पाठीमागे देव येऊन उभा राहिला प्रत्यक्ष. नारदजीने विचारलं, का हो देवा, तुम्ही चिंचाचे पानं जेवढे आहेत तेवढे गळून जाईपर्यंत तुम्ही भेटणार नव्हते आणि तुम्ही लगेच प्रगट झाले. अरे नारदजी, तो भक्त एवढा उताळा झाला, त्याला ही भीती वाटते नाही की हे किती पानं आहे, किती दिवस राहणार आहे, किती पडणार आहे, पण त्याच्या मनात एवढी उत्कंठ झाली, एवढा भाव निर्माण झाला. आणि भाव निर्माण झाल्यानंतर तो नाचायला लागला. त्या आनंदाच्या भरात मला राहवलं नाही, मी वैकुंठातून उडी घेतली आणि त्याला कधी भेटल असं झालं. म्हणून भाव पाहिजे. काय पाहिजे? भावे गावे गीत गीत भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्त तुझा देव देव तुझा देव प्रगट होतो, वेळ लागत नाही. आता आम्ही त्या दिवशी सहज बोललो, म्हणलं आपल्या न्यायडोंगरीला, म्हणलं कथा सुरू झाली की मारुतीराय येतात, काही क्षण का होईना येऊन बसतात. आम्ही कार्यक्रम केला, न्यायडोंगरीवरून परत काही कार्यक्रमानिमित्त बाहेर आलो. दुसऱ्या दिवशी जे सकाळपासून आसनावर येऊन बसलं वानरराज, ज्या दिवशी ज्या मिनिटाला कथा सुरू होणार त्या मिनिटालाच निघून गेलं. आम्ही यायच्या आत पटकन आपलं आसन सोडून मोकळे झाले. दिवसभर मस्तपैकी बसले होते असे. लोकांनी खूप फोटो काढले न्यायडोंगरीला. कोणी हार घालायचे, कोणी काय घालायचे, आसनावरच झोपले. मस्त आराम पण इथंच केला आसनावर. म्हणजे मारुतीराय
अशा कथेमध्ये नक्की येतात आणि त्यांना ती आवडते. आता तुम्ही पार्थिव शिवलिंग बनवलं, कोणी कोणी बनवलं? आम्हाला एक वैशिष्ट्य वाटलं इथल्या भाविक भक्तांचं, महिला मंडळाचं, की 5ला कथा सांगितली की ते 5ला येऊन बसतात. आम्ही म्हणलं की उद्या 6ला येणार, ते 6ला येऊन बसणार, म्हणजे 1 तास अगोदर येऊन बसणार. नाहीतर कधी कधी कथा 7ला सुरू होती, महाराज येतात 5, 5:30, 6लाच येऊन बसले असतात आणि कथा ऐकणारे येतात 9:30-10ला. पण इथलं महिला मंडळाला, भाविक भक्ताला खरंच आदर्श आहे, खूप श्रद्धा आहे. तसं आम्ही जिथं जिथं कथा केली तिथं 2-2, 4-4 तास अगोदरच जागा धरायला आलेले असतात. त्याचं काही नाही, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावामध्ये. कारण ही अनमोल आहे ही गंगा. कारण भक्तीचे सांग आहे, प्रणिपात, देवाला नमस्कार करावा, कधीही कोणाला पण नमस्कार केला पाहिजे. आज आपण एवढं नियोजन आयोजन केलं तुमच्यासाठी. वास्तविक त्यांना म्हटलं होतं सरपंच साहेबाला 2 वर्ष साहेब, म्हणलं नाही, लोक 5-5 वर्षे नंबर लावून बसले. त्यांनी सांगितलं की तुम्ही कधी या, केव्हा या, पण ह्या 5 ते 10 मिनटं जरी आले, नुसतं दर्शन जरी झालं तरी आमची कथा सफल होईल. म्हणलं येणार. तळमळीनं मागितलं. म्हटलं मग 4-5 दिवस आम्हाला थोडंसं त्र्यंबकचं नियोजन कमी आहे, ॲडजस्ट केलं, कारण नाही मिळत वेळ. पहाटे 4 वाजेपासून आम्ही बसलो, तर आता निघेपर्यंत 4 वाजेपर्यंत असं बसलो होतं. एवढे लोक कुठून, पुण्यावरून कुठून लोक आले. काही नाही, बाबाजींची विभूतीची पुडी घ्यायला येतात, आशीर्वाद, कोणाला काय, कोणाचं काय, बाबाजींची कृपेने ते सगळं होतं. काही त्यात कुठली अडचण येत नाही. 4 वाजता उठलो, स्नान झालं, 4:30ला गाडीत बसलो आणि इथं आलो. म्हणजे 5 ते 10 मिनटं म्हणजे सकाळ थोडंसं नियम बाबाजींचे कठीण असल्यामुळं त्या पद्धतीनं करावं लागतं. कधी कधी वेळ होतो. आता तुम्ही ते शिवलिंग बनवलं त्याच्याबद्दल सांगतो. विसर्जन केलं का कुठं ठेवलं ते? आपल्याला ते शिवलिंग सगळे एकत्र करायचे आहे. जेवढे तुम्ही बनवले ना ते सगळे एकत्र करायचे आणि त्याचे मोठी शिवलिंग बनवायचे. कुठं ठेवले? आता तुम्ही इथं आणून ठेवले का नाही? हां, आणलेले आहे ना. त्याचं पूर्ण एकत्र करायचं आणि त्याचं मोठं शिवलिंग बनवून इथं आपल्याला एक चौरंगावरती किंवा एक मोठ्या टेबलवरती त्याचं दर्शन करायचं सगळ्याला. आणि आता मला येत होतो आम्ही रस्त्याने, येता येता एक फोन आला. नर्मदा परिक्रमामध्ये आम्ही पायी करत असताना काही भरपूर पुण्याचे भक्त मंडळ भेटले होते. म्हणे बाबाजी ते आज तुमची कथा आम्ही ऐकतोय, तुम्ही तिथं शिंदीमध्ये शिवलिंग बनवायला लावले. आम्ही पण परिक्रमा केल्यानंतर इथं पुण्याचे आम्ही अनुष्ठानला बसलो आहोत, ओंकारेश्वरला. 7 दिवस आमचा जपतप अनुष्ठान चालू आहे. आणि अशा अनुष्ठानामध्ये आम्ही जपाला बसलो असताना आम्ही जरी ममलेश्वरचं ओंकारेश्वरचं दररोज दर्शन घेतो, परंतु तुमचं जे सांगितलं ना त्याच्यामुळे दररोज गंगेवर, नर्मदा माईच्या किनारीवर सकाळी शिवलिंग बनवतो, सकाळी पूजा करतो आणि संध्याकाळी पूजा करतो, संध्याकाळी परत विसर्जन करतो. तिथून ओंकारेश्वरला म्हणजे शिवलिंगाचं किती महत्त्व आहे ते आपल्याला कळायला पाहिजे. ते लोक तिथं बनवताय, आपलं पाहून आपण इथं बनवलं. ब्रह्ममुरारी सुराचित लिंगम निर्मल भाषित शोभित कल्मष दुःख विनाशक लिंगम प्रणमामि सदा शिवलिंगम प्रणमामि सदा शिवलिंगम देवभूमि प्रवाचित विमलगिरी महाराज आले, त्यांना रस्ता द्या येण्यासाठी. धन्यवाद. त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. ही जी कथा आहे
जी आपली व्यथा निवारण करते आहे. जय श्री शिव कथा कथा श्री शिव कथा हे महाकथा जय श्री शिव कथा जय श्री शिव कथा हे महाकथा जिसे समझ कर मिट जाती है जिसे समझ कर मिट जाती है जब जब की गया शिव कथा हे महाकथा हे महाकथा सर्व सत्य और गीता सर्व सत्य और गीता शिव सत्ता शिव जिसे रगड़ कर मिट जाती जिसे रगड़ कर मिट जाती जब की गया या ठिकाणी सरपंच साहेबांनी विमलगिरी महाराजांचं स्वागत करावं. हा येईल ते शेवटी करू आपण बाबाजी करू. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी जन्मभूमीमध्ये आमचे स्वामी विमलगिरीजी महाराज या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं पुन्हा टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया. समाधी स्थान कोपरगाव या ठिकाणचे मठाधिपती स्वामी रमेशगिरी महाराज हे पण या ठिकाणी उपस्थित होणार आहे. परंतु प्रदोष पूजन निफाडलं असल्यामुळं आम्ही 7 वाजता निघणार. ते 7 वाजेचं त्यांनी टायमिंग दिलेलं आहे. बघू आपली श्रद्धा असेल भक्ती असेल परमेश्वर प्रत्येक संतांचं या ठिकाणी आपल्याला दर्शन घडवतील. आणि म्हणून आपल्याला जसं हे बघा बद्री का आश्रम सगळ्यांनी पाहिले. केदारनाथ बद्रीनाथ कोणी पाहिलं. तिथं स्वतः नारायण श्रीहरी ज्यावेळेस तपश्चर्या करत होते त्यावेळेस ते सुद्धा वाळूचं आणि किंवा मातीचं शिवलिंग बनवत होते. ज्यावेळेस तपश्चर्या चालू आहे तिथे किती थंडी आहे. अशा याच्यात दररोज ते शिवलिंग बनवत असताना काही वर्ष काही दिवस लागले आणि त्यावेळेस शिवलिंग बनवत असताना दररोज बनवायचे दररोज विसर्जन करायचे दररोज बनवायचे दररोज विसर्जन करायचे श्रीहरी नारायण. आणि ते बनवताना एक दिवस त्या शिवलिंगातूनच भगवान शंकर प्रगट झाले आणि श्रीहरीने दर्शन केलं. देवा तुम्ही आज प्रत्यक्ष दर्शन देतात. आज सगळ्या जगाचं विश्वाचं भाग्य आहे की मी जे शिवलिंग बनवलं त्या शिवलिंगातून तुमचं दर्शन होत आहे. माझी इच्छा आहे मला जसं दर्शन झालं तसं लाखो लोकांना तुमचं दर्शन व्हावं आणि त्याची यात्रा व्हावी. देवानं सांगितलं तथास्तु. म्हणून ते जे ज्योतिर्लिंग तयार झालं त्या ज्योतिर्लिंगाला केदारनाथ म्हणतात. ते श्रीहरीच्या पूजेतलं आहे. शिवव्यापक सर्वत्र समाना प्रेम से प्रकट होई में जाना. शिवव्यापक सर्वत्र समाना प्रेम से प्रकट होई में. आजचा दिवस थोडीशी धावते राहील की आता उद्या मात्र आपण खूप चिंतनीय करू ऐकण्यासारखं राहील.
परंतु ही 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपल्याला आज करायचं आहे. पहिलं झालं सौराष्ट्र सोमनाथ श्रीशल्य मल्लिकार्जुनम झालं, जसं केदारनाथ बद्रीनाथ. विशेष म्हणजे हे 5 पांडव तिथं दर्शनाला चालले केदारनाथाच्या. भगवान शंकर गुप्त झाले. अरे भाऊ म्हणे, मी एवढं उंच येऊन बसले, तुम्ही मला इथं शोधायला आले काय? 5 पांडवाला म्हणे. आणि म्हणून भगवान तर थोडंसं एका म्हशीच्या रूपामध्ये प्रगट झाले. कोण? महादेव. त्यावेळेस ह्या भीमदेवाने ओळखलं की अरे म्हणे देव चालले पळून इथून. मग देवाला त्या ठिकाणी भीमानं शेपटी ओढली अशी. आणि काही देव तिथून जे गुप्त झाले अर्धे तिथं राहिले आणि अर्धे पशुपतीनाथला गेले. सगळ्यांना माहिती आहे कथा. म्हणून अर्ध्या शरीराची तिथं जर तुम्ही पाहिलं ना तर देवाला पाण्याचं स्नान नाही, कशाचं आहे? तुपाचं स्नान आहे. तूप का लावा देवाला? देवाला दूधच का व्हावं? देवाला मधच का टाकावं? देवाला अत्तरच का लावावं? त्याचं आपल्याला थोडं चिंतन करायचं आहे. तूप लावून बघा दररोज देवाला, नाहीतर खूप टाकशाल वाट्याच्या वाट्या. थोडं लावायचं देवाला, खूप थोडं पाहिजे. पण लावायला सांगितलं का? मी मुद्दाम तुम्हाला लावल्यानंतर त्याचा काय फायदा सांगत नाही, कारण श्रावण महिना चालू आहे, फार लोकांचे हाल होईल. दिवे लावा म्हटलं का ते उचलतीच नाही, पाठीमागे ते एवढे दिवे होऊन जातात. म्हणून दिवा लावण्याचा काय फायदा आहे? मध वाहण्याचा काय फायदा आहे? दूध शर्करायुक्त म्हणजे साखर, जे दूध न तापलेलं त्याच्यात टाकून मुलाच्या हातून वाहिल्यानंतर त्याचा किती मोठा फायदा आहे मुलांसाठी. एखाद्या मुलाला गाईचं दूध द्यायचं, त्याच्यात थोडं पाणी टाकून त्याच्यात साखर टाकून व्हायला लावून बघा तुम्ही, कितीही असा असेल तरी तो बुद्धिमान होतो. म्हणून या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे आपल्याला. एकदा गुणनिधी नावाचा मुलगा होता. खूप छान कथा आहे, अतिशय सुंदर कथा आहे. आणि ते गुणनिधी एवढा अवघड होता, ब्राह्मण घराण्यात जन्माला आला. देवदत्त नावाचा पिता राजाच्या घरी पुरोहित करीत होता, दररोज पूजाला जायचा. पण थोडीशी आईची चूक झाली, लाडाचं लेकरू खूप लाडात वाढलं आणि म्हणून त्या आईनं त्याचे खूप लालन पालन केलं. बाळा हे घे तुला, बाळा ते घे तुला. पण बाळ कधी शाळेतच जात नव्हतं. आणि बरेचशा आईच्या आता तक्रारी की आमचा मुलगा शाळेत जायलाच नाही म्हणते, बरेचसे असे आहे. ते मुलगा कधी शाळेत गेला नाही, परंतु त्याला ते खूप पैसे यायला लागल्यामुळे तो जुगार खेळायला लागला. तो अनेक प्रकारचं मद्यपान करायला लागला. पिता सकाळी गेले का संध्याकाळी यायचे, त्याच्यामुळं पित्याला माहीतच नाही का काय चाललंय हे. आणि म्हणून एक दिवस लक्षात घे, एक दिवस असा झाला की त्याने घरातून ते उचलून न्यावं सगळं नेता एक दिवस वडिलाची अंगठी असते ना, अंगठीच उचलून नेली. आणि नेल्यानंतर तुम्हाला सांगतो की घालावं, अंगठी असावी बोटामध्ये, चांगलं असतं. कधी कधी कोणत्या धातूची कोणत्या बोटात असावं त्याचं आपल्याला एवढं चिंतन नाही करायचं, पण एक तरी ह्या बोटामध्ये पाहिजे, शास्त्र सांगतंय. आता आम्ही लोकांना नाही चालते त्या विरक्त लोकांना नाही चालत. बाबाजीला ते आमच्याकडं एकदा शिर्डीचे डोंगरावर जातेगावला कोते पाटील होते, त्यांचे खूप अंगठ्या होत्या. आणि बाबाजीला त्याने असं सहज चरणावर स्पर्श केलं. आता बाबाजी म्हणे, अरे बाबाजी पैशाला सोन्याला कधी हार गळ्यात घालत नव्हते, त्याग होता त्याचा. बाबाजी अरे ते फेक तिकडं फेक म्हणे. बाबाजी सहज बोलून गेले. ते जे फेकले बाबाजी सहज एकाने फेकून दिलं ते असं. त्यांनी सांगितलं, बाबाजी सोन्याच्या अंगठ्या आहेत त्या, तुम्ही फेकून दिल्या. बाबाजींनी सांगितलं, अरे काय सोनं बघतो, जिथं तू आज परिसाला स्पर्श केलं बघ,
जिकडं नजर जाईल ते ज्या नजर जिकडं जाईल तिकडं ते सगळं जातेगावचं डोंगर सोन्याचं दिसत होतं. मातीचे सोने झाले बाबा तुम्हामुळे, मातीचे सोने झाले बाबा तुम्हामुळे, मातीचे सोने झाले, मातीचे सोने झाले, सोने तुम्हामुळे, मातीचे सोने झाले बाबा तुम्हामुळे, मातीचे सोने झाले. त्या दिवसापासून ते एवढे नतमस्तक झाले की बाबाजी एका पूर्ण डोंगर मला एवढं दिसतायत, आता मला कळून चुकलं तुम्ही कोण आहे. लक्षात राहा, जे पालखीत बसेले ते भगवान शंकराचा प्रत्यक्ष अवतार आहे. एक नाही, दोन नाही, 3 वेळेस प्रत्यक्ष भगवान शंकर त्यांना भेटलेले. म्हणून तो गुणनिधी, जसं तुम्ही एखाद्या वेळेस सकाळी उठलं घरातून की 1 तांब्या पाणी आपल्या दरवाजाच्या बाहेर टाकावा आणि उंबऱ्याला ओलावं करावं, ओल्याने पोचाऱ्या द्यावं. कधी कधी वाटलं तर आपण थोडंसं मीठ टाकावं आणि पूर्ण घर कशाने पोचारा द्यावं, मिठानं. एकदा तरी द्यावा आठवड्यातून. जी वाईट शक्ती असते ना ती निघून जाते. कधीही तुमच्या घरात वाईट शक्ती प्रवेश करत नाही. विशेष म्हणजे आपल्याला माहीत नाही राहत कधी कधी, जर आपण रात्रभर जे पाणी ठेवतो ते महादेवाला नेतो कधी कधी, किंवा रात्रभर जे पाणी ठेवतो, पहिल्या महिला असायच्या की लगेच आपल्या दरवाजापुढं पाणी मारायच्या, मारत होत्या, त्याला सडा म्हणायचे, बरोबर आहे की नाही, पाणी मारायच्या पहिले. आता ते काय सगळं ग्रेनाईट निघालं. पहिले सारायचं, असं खूप छान सारलं जायचं, घरात पूर्ण घर सारलं जायचं, खूप प्रसन्न वाटायचं. आता कुठं सारायला, आता घराला शेण नाही, सारायला कुठं नाही, ते जाऊ द्या. परंतु एक लक्षात घ्या की किती सुंदर चिंतन आहे की घराच्या पुढं पाणी का टाकतात. आपले जे पितर लोक असतात ते आपल्याला ज्यावेळेस आपल्या दारात सकाळी येतात त्यावेळेस आपण ज्यावेळेस पाणी टाकतो इतकी तृप्त होतात, ते तुम्हाला आशीर्वाद देतात. म्हणतं ना, नारायण नागबली करा, अमकं करा, हे करा, ते करा. जो नित्यनेमानं 1 तांब्याभर पाणी आपल्या दरवाजाच्या बाहेर टाकेल त्याच्या घरात कधी पितरांचा त्रास होणार नाही, सगळं आनंदी आनंद होतो. हे लक्षात राहू दे. 1 तांब्याभर टाका, सडा मारायचा बस, बाकी प्रसन्न वाटतं. आणि मग त्याच्यावर रांगोळी काढायची. काय काढायची? रांगोळी काढायची. आता रांगोळ्या सणावाराला आता किती सुंदर पाहिजे, पूर्ण गाव सजलेलं पाहिजे, जिथं शिवमहापुराण कथा आहे. किती सकाळी उठून सडा घाली ते मी दाट, ऐका रुक्मिणी सडा घाली ते मी दाट, जनार्दन बाबांची माझ्या दाराहुनी वाट, ऐका रुक्मिणी माझ्या दाराहुनी वाट, सकाळी उठून सडा घाली ते रंगोळी, ऐका रुक्मिणी सडा घाली ते रंगोळी, जनार्दन स्वामी देवणी घाले अंघोळी, ऐका रुक्मिणी देवणी घाले अंघोळी. ज्यावेळेस आपण पाणी टाकतो तळशी शिवलिंग असतं आपल्याजवळ. हे बघा, इथं ब्रह्मदेवाचा वास आहे, इथं भगवान विष्णूचा वास आहे आणि इथं भगवान शिवजी आहे. लक्षात राहू दे बरं का. म्हणजे इथं ज्यावेळेस पाणी टाकून आपण इथं स्पर्श करतो या ठिकाणी. म्हणजे बघा, विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस पाणी टाकलं की इथं स्पर्श करावा. एखाद्या व्यापार खूप चांगला चालावा, आपल्या घरात आनंदी आनंद राहावा, कमी नाही पडू, पाणी टाकल्यानंतर त्याने भगवान विष्णूजवळ इथं स्पर्श करावा. आणि ज्यावेळेस आपल्याला वाटतं की आपला म्हातारपण वृद्धपण चांगलं आनंदानं जावं, घरात सुखशांती नांदावी, त्यावेळेस पाणी टाकल्यानंतर इथं स्पर्श करावा, असं शास्त्र सांगतं. आतापर्यंत केलं आहे तुम्ही नाही ना. म्हणजे पाणी देवाला ज्यावेळेस टाकतो, इथं ब्रह्मदेव आहे, इथं भगवान विष्णू आहे आणि इथं भगवान शिव आहे.
मूल तो ब्रह्मरूप आहे. जसं बेलाच्या पानात 3 देव बसलेले आहे, भगवान शिवजी, भगवान ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू म्हणून 3 पानं देवाला चालतात. तसे इथं सुद्धा तिन्ही याच्यात शिवलिंगामध्ये 3 देव बसलेले आहे. आपल्याला माहीत राहत नाही, पाणी घालतो, पण स्पर्श केल्याने काय होतं त्या ठिकाणी. आता समजा आपण कधी कधी फुलं कुठं व्हावं काय काय, तसं काही गरज नाही एवढी. महादेव येतो, भोळा येतो. अरे एक जण आला आणि आल्यानंतर महादेवाच्या पिंडीवर त्यांनी पाहिलं, ते चोर लोकांना काय घेणं आहे. आता हा ज्यावेळेस वडिलांनीची अंगठी चोरली, तो रस्त्यात तो जुगारी बाजूचा दुसरा जो जिंकला तो रस्त्यात अंगठी घेऊन उभा राहिला. त्या पित्याने पाहिलं, अरे ही तर माझी अंगठी स्वतःची, ही तुला कुठं म्हणे. तुमच्या मुलानं म्हणजे माझा मुलगा म्हणे, हा जुगार खेळतो, सगळं मद्यपान करतो. अरे राम राम. घरी आले, एवढा राग आला की अरे तू लक्ष दिलं नाही मुलाकडं, कुठं आहे तो म्हणजे तू बाहेर. अरे कशाचं बाहेर खेळायला गेला. तो अनेक प्रकारचा व्यसनी बनला, अनेक आपल्या हातात राहिला नाही. आणि ज्या वेळेस मुलगा आपल्या हातात राहत नाही त्यावेळेस आईवडिलांनी सोमवारच्या दिवशी रुद्राभिषेक करावा. मुलगा प्रत्येक जण आपल्या हातात आल्याशिवाय राहत नाही, हे लक्षात राहू. सोमवारच्या दिवशी रुद्राभिषेक करायचा. प्रत्येक मुलगा आईवडिलांना नमस्कार करेल, आईवडिलाचा शब्द सुद्धा वळणार नाही, परंतु माहिती पाहिजे. आणि म्हणून तो मुलगा रागा काढून दिला की जा तू घरात राहू नको, मला का बट्टा लावून दिलास, मी एवढी पूजा करतो, तू कसा जन्माला आलास. ज्यावेळेस तो मुलगा बाहेर निघाला, पहिला दिवस होता, दुसरा दिवस आणि तिसरा दिवस एका अरण्यात गेला. अरण्यात गेल्यानंतर शिवालय होतं. हे बघा, जिथं एकांतातलं शिवालय आहे तिथं कोटी फळ भेटतं. जिथं नदी किनारे शिवालय, आपल्याला पाणी, जे बघा तुम्हाला मन शांत होत नसेल तर आपण एखाद्या नदीच्या ठिकाणी पाणी वाहत असताना मन शांत होतं माणसाचं. एखादं सरावर आहे, तळा आहे, त्या ठिकाणी जर नुसतं सहज बसलं, पाणी आहे, तिथं मन शांत होतं. आणि म्हणून ज्यावेळेस आपण देवाला पाणी टाकतो त्यावेळेस आपलं मन शांत होतं. लक्षात राहा, पाणी टाकण्याचं नीर म्हणजे नारायण, नीर म्हणजे पाणी. ते पाणी देवाला आपण का टाकतो. आता आज आपण ऐकतो म्हणून सांगताय की त्या मुलाला ज्यावेळेस काढून दिलं आणि तो मुलगा एका शिवमंदिरात, आता तुम्ही जातात नैवेद्य ठेवतात, कोणी म्हणे शिवमंदिरात जाऊन नैवेद्य खाऊ नये, खावा. कारण आपण ज्यावेळेस नैवेद्य बनवतो, ज्यावेळेस प्रसाद बनवतो, ब्रह्मार्पण ब्रह्मावी ब्रह्माग्नो ब्रह्मनावतम ब्रह्मेवतेन गंतव्य ब्रह्म कर्म समाधीनः असा आपण मंत्र म्हणतो. ज्यावेळेस प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्व दुःखाना हानीर शोभ जायते प्रसन्नते तस्येषु बुद्धिवम पर्वतिष्ठते. आणि ज्यावेळेस मंत्र म्हणतो त्यावेळेस आपण हातात पाणी घेतो आणि पाणी घेतल्यानंतर आपण काय करतो, असं ताटाभोवती फिरतो. कोण कोण फिरवतो, का फिरवतो, मुंगे येऊ नये म्हणून. लक्षात घ्या जरा, हे पाणी फिरवायचं काय. आणि त्यावेळेस एक मंत्र म्हणायचा, कोणता, हनुमंते. कोणाचं स्मरण करायचं, दृष्टी दोष विनाशाय. अन्नावर दोष होतोच. कोणाची दृष्टी कशी असते, आपण बाजारातलं खातो, यात्रेला गेलो की जिलेबी घेतो, आपण काय कमी नाही. मग लाखो लोकांची ज्यावेळेस दृष्टी त्याच्यावर पडते, कशावर, त्या अन्नावर दोष होतो, त्या अन्नावर दोष. दृष्टी दोष विनाश. ज्या दृष्टीचा दोष नाश करायचा असेल फक्त त्याच वेळेस हातात पाणी घ्यायचं आणि हनुमंते स्मरण, हे हनुमंता आम्ही तुझं स्मरण करतो. त्या दृष्टीतला कोणाचा दोष होईल तर त्याचा नाश होतो, म्हणून असं पाणी फिरवायचं राहतं. बरोबर आहे, किती सुंदर आहे. मंत्रपाठ होईल, फक्त काय म्हणायचं, हनुमंते. आता उद्यापासून नाही तर हनुमंत राहायचं आठवायचं आणि द्यायचं पाणी फिरून. जय जनार्दन. म्हणून ह्या सगळे आपल्या शास्त्रात आहे. ते गेलं आतमध्ये, गेला प्रवेश केला आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याला नैवेद्य दिसला. भूक लागेल होती ना 3 दिवसापासून. भगवान शंकराच्या मंदिरात पूजेसाठी नाही गेला,
भगवान शंकराच्या मंदिरात बेलाचं पान वाहण्यासाठी नाही गेला, भगवान शंकराच्या मंदिरात दर्शन म्हणून नाही गेला, भगवान शंकराच्या मंदिरात गेला तर चोरी करण्यासाठी गेला. लक्षात घ्या, कशासाठी गेला? किती सुंदर कथा आहे. काय? मला खायला भेटावं, 3 दिवस उपवास आहे. पटकन त्या पिंडीजवळ जो नैवेद्य होता तो उचलला. तो आवाज आला कोणाला तर, अरे चोरी चोरी चोरी. तो देवाची पूजा करायला गेला नव्हता, तो नैवेद्य चोरण्यासाठी गेला होता बघा. आणि ज्या वेळेस तो नैवेद्य त्यांनी घेतला, पळाला, लोकांनी अरे चोर चालला चोर चालला, त्याला मारला गेला. एक तर 3 दिवसाचा उपवास. पण त्या पुण्याईनं तो नैवेद्य पाहिल्यामुळं अक्षरशः भगवंताची एवढी मोठी कृपा झाली त्याच्यावरती. एवढी कृपा झाली की बाबा तू मंदिरात आला, तू नैवेद्य खाल्ला नाही, कारण तेवढं पुण्य तुझं नव्हतं, तेवढं पुण्य तू केलं नव्हतं का ते मुखात जाईल तो नैवेद्य. म्हणून भगवान शंकराचा नैवेद्य कधीही नाकारायचा नाही, तो खायचा. कारण एवढं पुण्य मिळतं ते नैवेद्य आपल्या मुखात गेल्यानंतर. त्याचं नशीब नसल्यामुळे त्यांनी फक्त पाहिला होता तो नैवेद्य. महादेवाचं चुकून मंदिरात प्रवेश झाला होता आणि त्या पुण्याने तो गेला, तो मरण पावला. दुसऱ्या म्हणजे त्याने सहज त्या ठिकाणी मरण पावल्यानंतर तो दुसऱ्या जन्मामध्ये राजा झाला. राजा झाल्यानंतर त्यांनी पाहिलं की अरे माझे कोणतं पुण्य मला आडालं, मी राजा झालो. त्यावेळेस त्याने तिथं नैवेद्य पाहिल्यामुळे तो राजा झाला. त्याने सांगितलं की जेवढे मंदिर आहेत तेवढ्या मंदिरात दिवा लावा, मी तेल देतो. जेवढं मंदिर असतील तेवढ्या मंदिरामध्ये तेल मी देतो. ते तेल त्याने दिलं. सगळ्या मंदिरात दिवे जाळले. जसे आता सरपंच साहेब आपल्याला एक एक बेलाचं पान देत आहेत, झाड एक वृक्ष देत आहे. अरे बाबांनो, किती पुण्य असेल ज्यांच्या घरात बेलाचं पान एकदम सुंदर ते वृक्ष वाढणार आणि त्यांच्या घरातून बेलाची पानं महादेवाला जाणार. देणाऱ्याचे किती हजार हाताने ते पुण्य, करोडो पुण्य आयतं तिथं झोळीत पाडणार, आयतं पाडणार. म्हणून महादेवाचं मंदिर जो बांधतो, पांडुरंगाचं मंदिर जो बांधतो, मारुतरायाचं मंदिर जो बांधतो, पूजा करणाऱ्याला जो येतो, जो बांधतो, त्याला किती पुण्य मिळतं. ज्यावेळेस तो पुढच्या जन्मात तो राजा झाला आणि राजा झाल्यानंतर तुम्हाला सांगतो, कधी कधी असं माणसं असतं की त्याच्याकडून एक म्हणजे त्याला दिसत नव्हतं, इथं नैवेद्य आहे, कारण त्या काळात अंधार होता, इथं दिसत नाही आहे मला, नैवेद्य कुठं आहे. म्हणून त्याने काय केलं, पटकन आपला धरला कोपरा, आता ते असं धरला आणि फाडला, असा प्रकाश केला. देवाला, महादेवाला वाटलं वा, याने किती छान दिवा लावला, ते भोळा आहे. किती ऐका जरा, किती गोड आहे. तुम्ही दिवे लावतात, किती भाग्य असेल. देव महादेव एवढा प्रसन्न झाला, हिने माझ्या पिंडीजवळ प्रकाश केला, याच्या जीवनात आयुष्याचा प्रकाश मी देणार. पडता प्रकाश ज्योतीचा, फासा तुटेल कर्माचा, पडता प्रकाश ज्योतीचा, फासा तुटेल कर्माचा, नुसतं देवावर प्रकाश पडला, फाटा तुटेल कर्माचं, सगळं पाप नाहीसं होतं. म्हणून एक दिवा आपल्या लेकराकडून आपण स्वतः लावा. त्याला माहिती होतं मागच्या जन्मात नैवेद्य नाही खायला भेटला, पण मी दिवा लावला म्हणजे प्रकाश केला, त्या प्रकाशाचं पुण्य मी आज राजा झालो. आणि त्या मागच्या वेळेस मी शर्ट फाडला, देवाजवळ मला काहीतरी नैवेद्य दिसतो म्हणून मी चोरीच्या निमित्तानं मंदिरात प्रकाश केला, तर मी राजा झालो. आता मी चुकलो नाही पाहिजे. आणि म्हणून त्यांनी प्रत्येक गावात जेवढे मंदिर होते जिकडे जिकडे त्याला तेल दिलं. आणि तिसऱ्या जन्मात त्यांनी प्रत्येक गावात मंदिरात दिव्याला तेल लावलं, देवाला दिवा लावला, त्याच्या पुण्यानं तिसऱ्या जन्मात तो कुबेर झाला. भूला भटका
तेरे द्वार में आया, मंदिर में तेरे दीप जलाया, भक्तों के मन मंदिर में, संतों के मन मंदिर में, बोला डमरू वाला मिल गया, बोला डमरू वाला मिल गया, बोला डमरू वाला मिल गया, भोला डमरू वाला मिल गया। जन्मों जन्म तुम्हारी, तेरे चरणों में भोलानाथ ऐसा दीप जलाए, तुम्हें बनाया, तुम्हें बनाया, मन मंदिर जगाया, भोला डमरू वाला मिल गया, भोला डमरू वाला मिल गया, भोला डमरू वाला मिल गया। हर हर महादेव काय पुण्य केलं, सहज मंदिरात गेला, कुबेर काशीत तपश्चर्या करून, आणि आपल्याला हे कळत नाही, फक्त सहज मंदिरात जर गेला तर भोले बाबा कुबेर बनू शकतात. बरेचसे लोक कुबेरला जातात. कोण कोण जातं कुबेरला? बरोबर आहे ना? पण कुबेर कोणामुळं झाला? आता द्या उत्तर. कोणामुळं झाला? भोले बाबामुळं झाला. भोले बाबा जवळ जर एक दिवा लावला, एक थोडासा तांबेभर पाणी टाकलं, एक बेलाचं पान वाहिलं, सांगू तुम्हाला, भगवान शंकराची पूजा करणारा कधीही गरीब राहत नाही. हे लिहून ठेवा कोऱ्या कागदावर. त्याच्या घरात कधीच अन्न कमी पडणार नाही. फक्त बोलताना ज्यावेळेस आपण जेवतो ना, त्यावेळेस अन्नपूर्णाचं स्मरण करायचं. हे अन्नपूर्णा मैया, मी प्रसाद घेतोय, असं कधी पण म्हणायचं. आता आपण प्रसाद बनवतो, एक छोटासा यज्ञ करायचा घरामध्ये, दररोजचा करायचा. पंचयज्ञ आहे, त्यातला तुम्ही एक जनार्दन स्वामी करायचे. आम्ही पण करतो. सकाळी थोडीशी एक गौरी पेटवायची आणि त्याच्यावर थोडंसं 1 चमचा तूप टाकायचं. 2 तांदूळाचे दाणे टाकले तरी चालेल. हा यज्ञ घरात व्हायला पाहिजे. आता तुमचे सगळे गॅस निघाले. पहिली भाकर तर गाईला राहायची. पहिली भाकर आपण काय करायचो? चुलीमध्ये थोडंसं खोयना. आता कुठं टाकणार तुम्ही? सगळं गॅसवर काम निघालं. किती अवघड आहे आता. आणि म्हणून पहिली भाकर गाईला जातच होती. आणि शेवट उरलं सुरलं आपण काय करायचो? कुत्र्याला द्यायचो. काळ्या कुत्र्याला दिल्यानंतर पितृदोष नाश होतो. आणि गाईला दिल्यानंतर आपल्या घरात सगळे 33 कोटी देव तृप्त होऊन अन्नपूर्णा कायम निवास करते, लक्ष्मी कायम निवास करते. म्हणून पहिली आता भाकर गाईला दिली पहिले. पण आता नोकरीवाले लोक निघाले, नोकरीला जावं लागतं. बिचारी सकाळी सकाळी पहिलीच भाकर डब्यात आपल्या पतिपत देवाला जा. बिचारा कोणाच्या नावाने खातो? कोणाच्या नावाचं खातो? खरं सांगा. गाईच्या नाव. म्हणून तो आयुष्यभर तुमच्या पुढं शिफ्ट. खरं सांग, ज्याचं त्यालाच दिलं पाहिजे. गाईच्या नावाचं आहे ना पहिली भाकर, एवढी चाणकी बनवा, पण ती गाईच्या नावाची द्या. आपण आपल्या बिचार ड्युटीला जायचं राहतो, ती गाईचं इतकं गरीब होतं ते विचार. जय 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 बायको, तुम्ही सांगाल ते काम आम्ही ऐकू. नाही असं होतं ते सगळं, काही करू शकत नाही बिचारा.
आणि मग ही काय करते, शेवटी कुत्र्याच्या नावाचं राहते, शेवटची जी भाकर आहे ही स्वतःच खाती. तो दारात आला की भाव त्याला पचू देत कधीच पचू देत नाही बिचाऱ्याला. तो ड्युटीहून डबा ठेवत नाही. सुरू नाही, इथल्या नाहीये, तुम्हाला नाही म्हणत. एवढं धार्मिक वातावरण इथं असल्यानंतर हे कधीच नाही. ते फक्त दररोज पतिदेवाला नमस्कार करणारे आहे, आईवडिलाला नमस्कार करणारे आहे. मुलंसुद्धा इथले आईवडिलाला दररोज नमस्कार करतात. पहिले पांडुरंग आणि रुक्मिणी आपल्या आईवडिलाला समजतात, शिव पार्वती आपल्या वडिलाला समजतात, आईला समजतात, नंतर मंदिरात जातात. असे संस्कार मुलं या ठिकाणी आहे. म्हणून आम्हाला इथं आनंद वाटतो. म्हणून असे संस्कार पहिल्यांदा आईवडिलाचं दर्शन घेतलंच पाहिजे. कालचा पण कथा ऐकली नाही. म्हणून जर कुबेर होऊ शकतो चोर, तर आपल्याला देव काय करणार नाही. भाग्यवान आहात तुम्ही, अतिशय भाग्यवान आहात की अशी शिवमहापुराण कथा देवाच्या कृपेने तुमच्या श्रावण महिन्यामध्ये सद्गुरूंच्या सान्निध्यात, महापुरुषांच्या सान्निध्यात थोडंसं का होईना तुम्हाला मिळत आहे. किती छान कथा आहे. आता तुम्हाला जर त्यातमध्ये आपण जर सुरुवात केली, त्यात आपण अजून प्रवेश केला, तर तुम्ही म्हणाल बाबाजी 12 महिने जरी चालले तरी आम्ही कंटाळणार नाही, एवढं सुंदर आहे. कारण ती 7 संहिता आहे, 24,000 श्लोक आहे. आपला फक्त एक श्लोक झाला 3 दिवसामध्ये. किती? एकच श्लोक झाला. जसं बाबाजी आपण देवाचं वर्णन करतो, सद्गुरू जनार्दन स्वामी करायचे, मृत्युंजयाय, रुद्राय, नीलकंठाय, शांभवे, अमृदेशाय, शर्वाय, महादेवाय. किती सुंदर बाबाजी. म्हणजे प्रवचनाच्या अगोदर मृत्युंजय म्हणजे महामृत्युंजय, ज्याचं स्मरण केल्यानंतर माणसाला कधीच अचानक असा कुठं अपघाती मृत्यू येत नाही. मृत्युंजय. रुद्र, भगवान शंकराचा रुद्र अवतार आहे. तुम्हाला पाहायला भेटलं असेल महाकालेश्वर. ज्यावेळेस तिथे एक ब्राह्मण पूजा करायचा आणि त्याला 3 मुलं होते. त्या ब्राह्मणाला ती 3 दुर्गम नावाचा राक्षस एवढा कठीण, त्याने आपले ग्रंथ, त्याने आपले हे सगळं फार ऱ्हास करून टाकला, फार थैमान करून टाकलं. आणि त्यावेळेस उज्जैन नगरीमध्ये त्याला कळालं की कोणीतरी 3 मुलं आहे ब्राह्मणाची आणि शिवलिंगाची पूजा करताय. ऐका आता, मातीचं असं सुंदर शिवलिंग बनवायचे ते दररोज ते मुलं, आणि सुंदर असं ओंकार बिंदू संयुक्तम नित्यं ध्यायन्त योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराहि नमन्ति ऋषियो देवा नमन्ति अप्सरा नमन्ति देवेश महादेवं महाध्यानं महापापहरं यत्र यत्र स्थितो देवा सर्वव्यापी महेश्वरा यो गुरु हे महादेवा. फार आम्ही पूर्ण जेवढी उज्जैन नगरी आहे, मोठा कठाडा बांधलेला आहे, त्यात येऊ शकत नाही, पण त्यांनी प्रवेश केला. 3 मुलं पूजा करताय ब्राह्मण देवतेचे, 3घही मुलं धार्मिक आहे. भगवान शंकरावर अभिषेक करताय, अखंड धारा चालू आहे. हा राक्षस आला तिथं, हातात मोठी तलवार घेतलेली आहे. सांगितलंय काय करतायस तुम्ही? मुलांनी आपलं महादेवाचं स्मरण केलं. हे भोलेनाथ, कैलासराना शिवचंद्रमौळी अनिंद्रमाता
मुकुटी जळारुण्य सिंधू जवीन शंभो हे भोलेनाथ, हे भोले बाबा, आज तुझ्याशिवाय आम्हाला कोणीच नाहीये. तुझी आम्ही पूजा करतो आहोत. रक्षण करणारा रक्ष रक्ष महेश्वर तूच आहे. विश्वाचा पालन पोषण करणारा तू आहे. विश्वाद्यम विश्वबीजम निखलम भयारणम पंचवक्र त्रिनेत्रकम तूच आहे. हे महादेव, हे महादेव असं म्हणून अखंड पूजा चालू आहे. त्यांनी वरून तलवार तिघांच्या मानेवर एकाच वेळेस मान उडावणार यांची पूजा चालू आहे. हे देवा, यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. राक्षस आला म्हणून घाबरून गेले नाही. कोणी आलं म्हणून पूजा सोडून पळायचं नाही. कोणी हाक मारली म्हणून पूजा सोडून पळायचं नाही. अचानक फोन आला म्हणून पूजा सोडून पळायचं नाही. लक्षात राहा, कधीच पूजा सोडून पळायचं नाही. तो रक्षण करणारा, त्याच्यावर विश्वास पाहिजे. ज्यावेळेस ते असं म्हणत होते, देवाची पूजा करत होते आणि मानेवर तलवार पडणार, तेवढ्यात माझा महाकालेश्वर त्यांच्या त्या मातीच्या शिवलिंगातून प्रगट झाला. बोला महाकालेश्वर भगवान की जय. महाकालेश्वर भगवान प्रचंड रूप, रुद्र रूप धारण केलेलं आहे. त्या राक्षसापुढे ज्यावेळेस उभा राहिला महादेव, देवादिदेव, ज्यावेळेस तोंडातून एक घुसाटा बाहेर आला, कारण ते मारणार होता त्या मुलाला. महादेवाच्या मुखातून जो श्वास बाहेर आला आणि त्या श्वासानं जी काही अग्नी आहे, त्या अग्नीनं त्या राक्षसाची राख झाली आणि महादेवाने ती राख आपल्या अंगाला लावली. शैलशूल श्रृंग विशाल जटाजूट चंद्रबल लिंग कीर्ति रंग लाल विमल नीरबाजे लोचन की गोरी गाल चंद सिंदूर लाल बाजरे नवरबाज चकार चंड शिवम चकार चंड शिवम 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 जटा कटा संभ्रम प्रमाणि नरहरि विलोली विलल चलरे विराजमान बजरी ग ग ग ग ग ग ग लल पाट पावके किशोर चंद्र शंकर आपल्याला मातीचं शिवलिंग बनवायचं, त्याच्यातून देव प्रगट. श्रद्धा ठेवा, देव आहे. श्रद्धा नाही ठेवली, देव नाही. आपण कुठेही नमस्कार केला, खांबात सुद्धा प्रल्हादाला देवाला यावं लागलं, बरोबर आहे का नाही? खांबात अशा आपल्याला देवाच्या मंदिरात देव दिसला पाहिजे. कमीत कमी मंदिरात आपली श्रद्धा निर्माण झाली पाहिजे की लेकरांनी सकाळी उठून आपल्या
सर्वांनी आपल्या प्रार्थना स्थळावरती गेलं पाहिजे की नाही, आपण देवाकडे गेलं पाहिजे. सकाळ आपली सुरुवातच खूप छान झाली पाहिजे. नमः शिवाय, ओम शिवाय, ओम शिवाय, ओम शिवाय म्हणायचं सकाळी सकाळी म्हणा. आणि विशेष आहे, या ठिकाणी आपण फक्त 10 मिनटं बोलणार, लगे आम्हाला तिकडे निघावं लागणार आहे. आणि म्हणून प्रदोषच्याही त्या ठिकाणी पंगत आहे, 2 ठिकाणी प्रवचन आहे अजून. परंतु तरी पण हा जो शिवमहापुराणामध्ये तुम्हाला एक कथा माहिती आहे, सगळ्यांनी माहिती करूनही घेतली पाहिजे की चंद्रसेन नावाचा राजा होता उज्जैन नगरीमध्ये. दररोज पूजा करायचा. त्याच्या गळ्यात असा मणी होता ना, तो प्रकाश द्यायचा कौस्तुभ मणीसारखा. आणि ते राजे तो मणी पाहण्यासाठी, कारण तो काही भार सोने द्यायचं दररोज इतकं, आणि तो मणी लुटण्यासाठी बरेच राजे त्याच्यावर स्वारी करायचे. पण तो प्रदोष व्रत करायचा. आणि प्रदोष जो करतो आजचा, त्याची सगळी मनोकामना पूर्ण होते. आमच्याकडे ज्यांनी प्रदोष केला, उपवास प्रदोष, भगवान शंकराचे काय आहे की त्याला खारट आणि तिखट चालत नाही. हा लई मोठा अवघड आहे. आणि आता डायबिटीजचे जास्त, त्याच्यामुळं गोड. तर महादेवाकडं खीर बनवली ना, महादेवाला खूप खीर आवडते. खीरपुडीचा नैवेद्य अति, महादेवाला जर नैवेद्य प्रसन्न करायचं असेल तर बेलाच्या झाडाखाली खीर वाटप करा किंवा महादेवापुढं खीर वाटप करा, अति प्रसन्न होतं देव महादेव. गव्हाचे जेवढे पदार्थ आहेत, तुम्ही 16 सोमवार करतात, कसा मलिदा करतात, ते खूप आनंदी होतो. म्हणून खीर बनवा. जसं तुम्ही ज्यावेळेस वास्तुशांती करतात ना, पहिली आपल्या गॅस वाट्यावर पहिली खीर बनल्या गेली पाहिजे. लक्षात राहू, काय बनल्या गेली पाहिजे, आणि त्याची वाटप झाली पाहिजे ब्राह्मणाच्या मुखात, आपल्या सर्वांच्या मुखात. बघा तुमच्या घरामध्ये किती. एक आंब्याचं तोरण ज्या दिवशी आपण वास्तुशांती करतो त्या दिवशी आपल्या घराच्या बाहेर लावलं गेलं पाहिजे. आपण फक्त पळ्याला लावतो. ती आंबा असा आहे, ते तोरण असं आहे की आपल्या घरात वाईट शक्ती प्रवेशच करू देत नाही. म्हणून मधून आंबा. आणि वास्तुशांतीच्या वेळेस एक आंब्याचं छोटंसं का होईन लाकूड आपल्या आवतीत पाहिजे, की ज्याच्यामुळे आपल्या घरात कुठलाही बाहेरचा जो प्रकार म्हणतात तो प्रवेश करत नाही, कधीच नाही करत. म्हणून एक सुंदर कथा तुमच्या पुढे आम्ही ठेवणार आहोत, अतिशय सुंदर. 12 ज्योतिर्लिंग. चंद्रसेन नावाचा राजा आहे. तो खूप छान पूजा करतोय प्रदोष काळात. आणि संध्याकाळच्या वेळेस महादेव पार्वती आपल्या घरी येतात. यात काहीच खोटं नाही. नसन दिसत तर एखाद्या दिवशी बघावं लागेल. संध्याकाळी येतात. प्रदोष काळ आहे त्यांचं 6 ते 7. किती? 6 ते 7 म्हणजे दररोजचा प्रदोष काळ. त्यावेळेस माणसाने तुळशीला दिवा लावा, बेलाला दिवा लावा किंवा महादेवाला घरात कमीत कमी 2-5 मिनटं असं बसावं. देवासाठी दरवाजा उघडा ठेवावं. 6 वेळेस, 6 ते 7. महादेव पार्वती कैलासातून आपल्या घरी येतात, त्याला प्रदोष काळ म्हणतात. आणि त्या काळाला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. त्या काळात महादेवाच्या मंदिरात जर तुम्ही गेलात ना, समजायचं आपल्याला सगळे दरवाजे महादेवाने खुले केले. महादेवाचं नुसतं पाऊल टाका तुम्ही मंदिराकडे तरी तुमचं कल्याण होणार. महादेवाचं नुसतं ध्वजा त्या नुसती पाहिली ना तरी तुमचं कल्याण होणार. महादेवाचा कळस जरी पाहिला तरी तुमचं कल्याण होणार. कारण देवाचं शिव नावाचा अर्थच कल्याण आहे. नुसतं एक पाऊल आपण महादेवाकडे निघालं, अरे बाबा हे जे काही आमच्याकडं आहे फक्त महादेवाची पूजा आहे आणि जनार्दन स्वामीवर पूर्ण श्रद्धा आहे. बस दररोज 1 लोटा, काही झालं तरी 5ला पहाटे पाणी पडणार देवाला. जवळजवळ एवढं असताना बालपणीच गुरुदेवांच्या चरणावर टाकून दिलं होतं वेरूळला 5वी, 6वी, 7वी. आणि त्रिकाल 3 वेळेस स्नान करून 3 वेळेस महादेवाला पूजा करायची तेव्हापासून. त्यानंतर आम्ही बाबाजीच्या काकुळ्यात आलो शिवपुरीत. तिथं 3 वर्ष प्रत्यक्ष गुरु माऊलींची सेवा. आणि त्यानंतर बाबाजी गेले म्हणून आम्ही नाशिकला आश्रमात आलो. त्यावेळेस प्रत्यक्ष सर्वेश्वराची त्रिकाल पूजा. आणि म्हणून नंतर निफाडला गेल्यानंतर आम्हाला तिथं महादेवाचं मंदिर नव्हतं आणि जनार्दन स्वामींनी सांगितलं इथं मंदिर होईल. त्या ठिकाणी नर्मदेश्वर झालं आणि तिथंही आजही त्रिकाल पूजा आहे. म्हणून बाबांनो ते फळ म्हणजे तुमच्या पुढं आम्ही बोलतो ते तुम्हाला गोड लागतं. हे आम्ही मनाचं काहीच सांगत नाही. ज्यावेळेस इथं बसतो ना तर महादेवाचं एक एक शब्द त्यातून तुम्हाला भेटतो आणि तुमच्या काळजाला भिडतो.
थोडं जरी सांगितलं पण ते गोड लागतं. खूप ज्ञान, खूप विद्वत्ता, खूप भराडा नाही राहत इथं. हे प्रत्येक शब्द न शब्द तुमच्या, आणि ते जे लोक यूट्यूब पाहतात आणि करतात त्याला ती अनुभूती येते. मी तुम्हाला उद्या जास्तीत जास्त त्यात सांगणार आहोत, जास्तीत जास्त. म्हणून चंद्रसेन नावाचा राजा पूजा करत होता. बेल व्हा, दूध व्हा, मध व्हा. आणि एक असं गरीब पोरगं आलं तिथं. आई वडील नाही त्याला, आपले आई आहे पण वडील नाही. गोली गाई वळणारं आलं आणि त्यांनी पाहिलं, अरे पूजा करू राहिले. आणि त्यांनी काय केलं, बाजूला गेला आणि सुंदर असं एक मातीचं असं कसं तरी शिवलिंग बनवलं. त्याच्याकडे बेल नव्हतं, फूल नव्हतं, काही नव्हतं. तिथूनच घ्यायचा, महादेवा हे तुला वाहत आहे, महादेव हे तुला वाहत आहे, महादेव हे तुला वाहत आहे. असं करता करता त्याला इतकी गोडी लागली, इतकी गोडी लागली. आणि प्रत्यक्ष एक दिवस दुपारच्या वेळेस आई हाक मार, अरे बाळा जेवायला चाल, तू काय करतोय? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, नाही आई मला जेवायचं नाही. आणि नाही नाही चाल. त्याला गेलं ध्यान लागून. ध्यान लागल्यानंतर त्या आईनं धरली पूजा आणि दिली फेकून. ही कुठं घडलं? उज्जैनला. पूजा फेकली आणि ते बेशुद्ध अवस्थेतून ज्यावेळेस उठलं, आई गरीब होती, घराचं एक वासा नीट नव्हता, असा झोपडी होती. याला पूजा करताना असे डोळे उघडले आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष काहीच नसताना आपोआप असं सुंदर शिवालय तयार झालेलं होतं. आणि महादेव त्या लेकरापुढं अशा हात ठेवून उभं होते. त्या लेकरात काय वाहिलं त्याने? बेल नव्हतं, दूध नव्हतं, मध नव्हतं, काही, फक्त भाव. ही उज्जैनला घडलेली कथा आहे. महादेव असा हात ठेवून उभा आहे. आणि त्यावेळेस त्याने आपल्या आईला हाक मारला, आई आई आई. देव आले. त्यावेळेस ती आई ज्या झोपडीत नव्हती ती महालात होती आणि सोल्याच्या पलंगावर बसलेली होती महादेवाने. जिनी देव फेकला, लक्षात घ्या, खूप सुंदर आहे. सोन्याच्या पलंगावर त्या आईने पाहिला, अरे आता महाल आहे, म्हणून पळत आली. अरे बाळा मी तुझी पूजा फेकून दिली होती, माझी चूक झाली. नाही आहे गाई, आज आपल्या पुढं देव आहे. आणि मग त्या ठिकाणचं महत्त्व असं आहे की अजूनही त्या ठिकाणी ते पुजारी म्हणून परंपरेचे आशीर्वाद मिळाला. ग्वाल्याला तोच ग्वाल्या पुढं वसुदेव, देवकी, नंदन. आणि त्यानंतर ती पुढची कथा फार सुंदर आहे. बाबांनो, ही परंपरा मिळणं सोपी नाही आहे. हे आपलं भाग्य आहे की जेणेकरून महादेवाची आपल्याला पूजा श्रावण महिन्यामध्ये एक भोलेनाथ बाबांचं आपण भोलेबाबांच्या पूजनामध्ये येतो आहोत. अतिशय आनंद, अतिशय परमानंद प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर श्रद्धा ठेवा. ज्यावेळेस तुम्हाला एकच ज्योतिर्लिंग सांगतो आणि कथा या ठिकाणी थांबतो. सर्वांनी अगदी गोड असं गोड गोड महादेवाचं भजन करू. आणि ही एक एक ज्योतिर्लिंग, आता उज्जैन झालं, केदारनाथ, बद्रीनाथ झालं, बोलता बोलता आपण फक्त भीमाशंकरला जाऊन येऊ 2-5 मिनिटात. त्या अगोदर सर्वांनी अगदी गोड भजन. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय,
देवा देवा शंभो शंभो देवा देवा अविद्याय विहितवकाराय मुक्तिदानाय सज्जनाय अकालमृत्यु परिणश्यनाय वन्दे महाकालाय महेश्वराय हरे शंभो शंभो देवा देवा शंभो शंभो देवा देवा कर्पूर गौरवं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसत हृदयाय विद्ये भवानी हर हर शंभो शंभो देवा देवा शंभो शंभो देवा 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 शंभो शंभो देवा देवा हर हर शंभो शंभो हर हर हरे मधून मधून एवढं विसरू नका. काय म्हणायचं बरं? काल कोण कोण, आज कोण कोण मंदिरात जाऊन म्हटलं बरं महादेवाला कोण कोणी हाका मारली. वा वा, खरंच म्हणजे विसरत नाही, सांगितलेलं पक्क ऐकतात बा. आज एक सांगून जाऊ का जाता जात महादेव भेटायचा असेल तर कसा भेटावा? सोपं आहे. पण आता 7 वाजले आमचे, तिकडं 7ला तर प्रवचन सुरू करायचं होतं. आता रस्ता एवढा खराब आहे सरपंच साहेब. बरं, ह्या भागात खूप पाऊस पडू राहील आणि तिकडं आम्ही जातो येवल्याच्या पुढं तर पाऊसच नाही. त्यांच्या साहेबीने गेल्या. तुम्ही फार भाग्यवान आहे. नुसतं धो आहे. किती किती म्हणजे बघा ना, किती पाणी आहे आपल्याकडे. तिकडं लोकांना खरंच पाणी नाही. लोक तळतळ करू राहिले, त्यांचे पिकं जळून चालले. पण आपल्यावर एवढी भरभरून भोलेबाबाची कृपा आहे. त्र्यंबक राजाचे त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वागेश्वरी ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वाहे श्री झुळ झुळ गंगा वागेश्वरी झुळ झुळ गंगा वाहे श्री झुळ झुळ गंगा वागेश्वरी झुळ झुळ गंगा वाहे श्री मगराजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वागेश्वरी झुळ गंगा वागेश्वरी. आपण त्र्यंबकला काय म्हणतो? राजा येतो. आणि प्रयागला काय म्हणतो? प्रयाग राज. 2 राजे. एक त्र्यंबकला राहतो तो राजा. काय भाग्य आहे आपल्याला की आपल्याला त्र्यंबकराज ज्योतिर्लिंग एवढं जवळ आहे. काहीच कमी पडू देत नाही तुम्हाला. जसं काश्मीर आहे तसं नाशिक जिल्हा आहे. असं भरभरून ठेवलं त्यांनी, काहीच कमी केलं नाही. न पाण्याची कमी, एकदम सुजलम सुपलम बनवून टाकलं ज्या त्र्यंबक राजानं आपल्याला. खूप आनंदात आहो आपण त्र्यंबक राजाच्या कृपेने. एक ज्योतिर्लिंगाचं दर्शन करावं असं वाटतं, मग निघावं. चालेल ना? एक ज्योतिर्लिंग भीमाशंकर. कोण कोण गेलं भीमाशंकरला? वा, किती सुंदर आहे भीमाशंकर, खूप सुंदर. आम्ही बऱ्याच वेळेस, आता तिथं आपलं जुन्या आखाड्याचा आश्रम आहे त्याच्यामुळं जाणं होतं. आणि हे बघा, कर्कटी राक्षसिनी, तसं आपण दंडकारण्यात राहतो. पहिलं अवघड होतं, पण आता मात्र देवाच्या कृपेने चांगलं झालं. सगळीकडे देव राहतात. पहिले कोण राहायची इथं? अवघड होतं सगळं. आणि म्हणून ती कर्कटी तिथे राहायची. प्रभू रामचंद्राच्या येण्यानं त्या ठिकाणी त्यांचे ते सगळे राक्षस सगळे संपून चालले होते. म्हणून ही लपून बसली होती तिथं. डाकिन्य वन. वनाला नाव काय आहे? डाकिन्य भीमाशंकर. वनाचं नाव आहे डाकिन्य.
आणि ती कर्कटी ती बी राक्षसी नव्हती, लपून बसली होती तिथं. एक दिवस असाच फिरता फिरता ते राक्षस लोक फिरायचे त्या काळात, म्हणून कधी कधी आपली वृत्ती सुद्धा काय होती मधून मधून. आता श्रावण महिना आहे तोपर्यंत बरं आहे. आणि म्हणून तिकडं ते रावणाचा भाऊ कुंभकर्ण फिरत फिरत आला आणि तिच्याशी लग्न केलं. म्हणून लग्न झाल्यानंतर तिला जो मुलगा झाला त्या मुलाचं नाव भीम आहे. काय नाव? भीम आहे. आई म्हणे काय तुला एवढं एकटं का बरं बसावं लागलं? माझे पिता कुठे आहे? म्हणे तुझे पिता होते पण ते आता गेले लंकेत निघून. मग आपण एवढं वनवास का बरं? म्हणे अरे प्रभू रामचंद्राची स्वारी आली आणि आपले सगळे राक्षस कुळाचा नाश केला. मी तपश्चर्या करतो म्हणून. एवढी तपश्चर्या केली ती भीमानं, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. जे भीमानं सगळं नाश करायला सुरुवात, रक्ताच्या नद्या व्हायला लागल्या. मग भगवान शंकराकडे सगळे देव गेले. देवा 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 महादेवा, हे कैलाशीचा राणा कैलाशीचा शिव भोला चक्रवर्ती कैलासीचा शिव भोला चक्रवर्ती पती पार्वती योगी राज पती पार्वतीचा योगी राज कैलासीचा शिव भोला चक्रवर्ती कैलासीचा शिव भोला चक्रवर्ती. सगळे देव गुफेत लपले आणि महादेवापुढे प्रार्थना केली की देवा आज लय मोठं संकट आमच्यावर आलं, आम्ही सगळे गुफेत लपून बसलो, भीम आम्हाला संपून टाकताय. भगवान शंकराने सांगितलं तिथे एक राजा राहतो माझा, सुदर्शन नावाचा राजा आहे आणि त्याची पत्नी आणि तो माझं भक्त आहे. त्याला कारागृहात टाकलेलं आहे त्या भीमानं. आणि त्या ठिकाणी त्या कारागृहात असताना दोघं पती पत्नी तिथंच माती उकरताय आणि माझं शिवलिंग बनवताय. लक्षात घ्या, कथा ऐका जरा, ऐकली नसेल कधी. त्या कारागृहात त्याला पूर्णपणे कोट आहे आणि त्याच्यामध्ये तो भीम, आणि भीम त्रास देत असताना तरीही त्यांनी शिवभक्ती सोडलेली नाही. मी त्याच्यासाठी जाणार आहे, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जा स्वस्थाने, जस्ट त्याच्या स्थानावर निघून जा. सगळे देव नमस्कार करून निघून गेले. ज्या वेळेस भीम सर्वाचा सपाटा करत करत आला आणि त्या नगरीमध्ये प्रवेश केला, त्या आपल्या आपल्या डाकिन्यवानामध्ये, त्यावेळेस हा कारागृहात असताना सगळ्यांनी सांगितलं अरे भीमा, मध्ये कोणीतरी तुझ्यासाठी काहीतरी पूजा करून तुझ्यावर काहीतरी हे करतायत. भीमाने आत प्रवेश केला. आत प्रवेश केल्यानंतर ते पती पत्नी महादेवाची पूजा करत होते. तिथंच माती उकरली होती, तिथंच ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय चालू होते. भीमाला रागा रागा, पती पत्नीची शिरच उडून टाकणार आता. तर त्याने काय केलं, हाच महादेव तुमच्या मध्ये येतो ना, म्हणून त्याच्यावरच जी काही तलवार मारली आणि त्या ठिकाणी भगवान शंकर प्रगट झाले. त्या पिंडीतून जिचं कारागृह होतं त्याला नाव आहे भीमाशंकर भगवान. भयानक भीम विकराळ रंग लीला विनोदे करी काम भक्त तो रुद्र विश्व वरदक्ष भारी तुझवीन नमो मज कोण तारी तुझवीन नमो मज भीमानं सांगितलं देवा तुझ्या भक्तासाठी तू आला, रक्षण करण्यासाठी आला. मरता मरता मी पण तुलाच पाहिलं, तूच मला मारलं. मग तू भेदभाव करू शकत नाही हे मला माहिती आहे. भगवान शंकराने सांगितलं राक्षसाचा उद्धार करतो आणि भक्ताचा उद्धार करतो. आजपासून तू जाता जाता का होईना भगवान शंकराचं स्मरण केलं म्हणून तुझ्या नावाने मी इथं राहतो. म्हणून भीमाशंकर भगवान, असा भीमाशंकर ज्यांची कथा आपण
12 ज्योतिर्लिंगात स्मरण करतो आहोत. अशी गोड या ठिकाणी शिवमहापुराण कथा आहे. उद्या आपण खूप चिंतन करू, खूप चांगलं आज आम्हाला कृपा करून आज नाहविलाज आहे. विनंती तरी तुम्हाला भरपूर वेळ देता येतो, नाहीतर आम्हाला कधी कधी कुंभमेळ्याचे आमचे महामंत्री हरिगिरी बाबा जर आले आणि फोन झाला की आम्हाला सगळं सोडून निघून जावं लागतं. एकदा आमची भीमाशंकरला कथा चालू होती, शिवमहापुराण कथा. नारायणदेव बाबा ज्यांना स्वप्नात सद्गुरू जनार्दन स्वामींनी अनुग्रह दिला होता. आणि बघा विशेष म्हणजे त्यांच्या वाट्याला पायलीभर बाजरी आली होती. गरीब होते ते, जातेगावच्या डोंगरावर येऊ, परंतु बाबाजींनी त्यांना स्वप्नात अनुग्रह दिला. तेवढीच बाजरी दळ आणि सगळ्या गावाला जेव घाल. म्हणे नाही, मला एकटं येड्या नाऱ्या मानत्या लोक, मारतील सगळं गाव. म्हणून ती पायलीभर बाजरी दळली, सगळं गाव जेवलं तरी भाकरी उरली. मग स्वप्नात अनुग्रह बाबाजींनी दिला. त्या नारायणदेव बाबांची, त्यांनी एवढ्या मोठ्या महापुरुषांनी, त्यांचे शिष्य, त्यांचे उत्तराधिकारी आमचे नामदेव महाराज, आम्ही मोठी कथा भीमाशंकरला केली होती. शिवमहापुराण कथा जवळजवळ सगळ्या ज्योतिर्लिंगावर झाली. काशी विश्वनाथाजवळ झाली, फक्त रामेश्वर राहिलेली आहे. बाकी 12ही ज्योतिर्लिंगावरती कथा, एक फक्त केदारनाथ, बद्रीनाथ आणि रामेश्वर या 2 ठिकाणी कथा राहिली. बाकी सगळ्या ज्योतिर्लिंगावरती का शिवमहापुराण कथा झालेली आहे. भीमाशंकरला म्हटलं जागा, त्यांची तिथले अध्यक्ष होते ट्रस्टीचे, म्हणे शिवगिरी बाबा अहो हे सगळं तुमच्यासाठीच खुलं. अहो नाहीतर तिथंच म्हणलं इथं राहायचं कसं काय. बरं लोक जवळजवळ 4-5 हजार लोक आले, त्यांची अवस्था. बरं म्हणता का बा रात्री सगळे वाघन ते शिरतात तिथं, पण आमचे लोक मस्त मोकळ्या पटांगणात झोपायचे. आता जिथं महाकालेश्वर आहे तिथं काय, वाघाला सुद्धा कशी बुद्धी देतील ते की इथं माझे भक्त आहे, कुठंही वर इकडं तिकडं झोपलेले आहे. आणि म्हणून कधी कधी तिथून फोन यायचा, आम्हाला भीमाशंकरवरून अपडाऊन करावं लागायचं त्र्यंबकेश्वरला मीटिंगसाठी. म्हणून हे तुम्हाला वेळ भेटते, तुमचं भाग्य आहे, नाहीतर वेळ भेटत नाही कोणाला. तरी पण आम्ही वेळेत वेळ काढून तुमच्यासाठी येतो. आणि तुम्ही एवढे श्रद्धेने ऐकतात माझ्या माय बहिणी, सगळे भक्तगण, भाविक, आणि सर्वांचं श्रवण करून तुम्ही हे महादेवाचं एवढं गुणगान श्रवण करून आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतात. धन्यवाद आहे तुम्हाला. झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी, महादेवाच्या चरणी समर्पित करून आरतीसाठी आपण जागेवर उभं राहूया. उद्या जय जनार्दन. शिव पार्वती विवाह होईल, तरी सर्वांनी येताना आपले जे संयोजक आहे त्यांनी शिव, पार्वती, नंदी हे सगळे जे झाकी असते ती बनवायची आहे. आणि जमलं तर येताना उद्या मस्तपैकी पिवळ्या साड्या घालून यायच्या. उद्या भगवान शंकराच्या लग्नाला आपल्याला सर्वांना उपस्थित राहण्याचं भाग्य मिळणार आहे. जय जनार्दन, जय जनार्दन. जय जनार्दन. विशेष सूचना, आपले गावचे सरपंच साहेब, त्यांचे चिरंजीव निखिल बाजीराव जाधव यांचा आज वाढदिवस आहे. बाबाजींच्या हस्ते त्यांचं स्वागत होईल. निखिल बोला, विनंती व्यासपीठासमोर यायचं आहे. तसंच आमच्या बाबाजींच्या गाडीचे चालक अमोलभाऊ भंडारी यांनी व्यासपीठावर यायचं आहे. यांचं आज वाढदिवस आहे. सरपंचाच्या हस्ते त्यांचंही स्वागत होईल. जय जनार्दन. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जय जनार्दन. अमोलभाऊ भंडारी व्यासपीठावर यायचे 2 मिनिटं. चला सरपंच साहेब आहे का, माईक द्या 1 मिनिटं. आले का अमोल भाऊ? बाबाजी, आजचा 3रा दिवस, परंतु तुम्ही आज महिला भगिनींना एक आपण दिलेलं शब्द विसरलात का. रुद्राक्ष, बऱ्याचशा मी बसलेला असताना बऱ्याच महिला भगिनींचे फोन आले का रुद्राक्ष आम्हाला भेटले नाही. आणि आजच्या आपण जे विवेचन केलं, मी असं म्हणेल, मी इतका मोठा नाही आहे, पण बरंचसं माझ्या आयुष्याशी मिळतळ जुळतं आहे. तुम्ही सर्वांनी माझ्या आईवडिलांना बघितलेलं आहे, मला स्वतःला याच गावामध्ये चहा विकताना बघितलेलं आहे, घास वाहताना बघितलेलं आहे, मला म्हशी वळताना बघितलेलं आहे. आणि मी इथपर्यंत येऊ शकत नाही, ही परमेश्वराचीच लीला आहे. माझ्या आईवडिलांचं पुण्य असेल, मी स्वतःला खूप भाग्यवंत समजतो.
का हे कथा पुराण करताना माझे आई वडील इकडे साक्षात उपस्थित राहून त्याचं श्रवण करतात बाबाजी. आणि मी तसा सरपंच झाल्यानंतर सरपंच आपल्या दारी हा एक उपक्रम घेतला होता. त्याच्यामध्ये आपण विशीचं काम असेल, कानोबाच्या मंदिराचं काम असेल, आणि ज्या वेळेस मी वार्ड क्रमांक 4 मध्ये सरपंच आपल्या दारी दौरा केला आणि आपल्यासारख्याच आपल्या मधल्या भगिनींनी मला सांगितलं की इथं शिवशंकराचं मंदिर पाहिजे भाऊ. मी महाशिवरात्रीच्या अगोदर बाबाजी एक खारीचा वाटा उचलून आणि सगळ्या भगिनींच्या आणि बंधूंच्या मदतीनं शिवरात्रीच्या अगोदर 8 दिवस शिव मंदिर उभारून त्याचं तिथं शिवरात्र साजरी करायचं भाग्य मला लाभलं. अशा पद्धतीनं मी तर हे शिवपथान कथापुराण करण्यामागे आत्ताची जी युवा पिढी आहे बरीचशी मोबाईल नशा याच्या मागं आहे. परंतु मी त्यांना सांगेल मोबाईलपासून व्यसनांपासून दूर राहा. मी ओपन सांगेल माझा धंदा जरी चुकीचा असला परंतु मी त्याच्यातून मार्ग काढून मी स्वतः दारू पित होतो, पण 14 वर्ष झाले मी दारूला शिवत नाही. मी या व्यसनांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करतो बाबाजी. तसं बघितलं तर माझ्या आई वडिलांनी माझ्यावरती चांगले संस्कार केले म्हणून या सगळ्या गोष्टी मी करू शकलो. मी त्या आई वडिलांना बी नतमस्तक होऊन नमस्कार करतो. आणि आजच्या आरतीचे मानकरी म्हणून त्यांनी पटपट पुढे यायचे. किरण साधू बेजडे, संजय भानुदास इंदरखे, समाधान नामदेव मते, संदीप राजाराम जाधव, काशीनाथ निंबेकर, योगेश सोपान शेलार, तानाजी गंगाधर जाधव, तानाजी पांडुरंग बोराडे, निवृत्ती तुकाराम जाधव, अमोल चंद्रभान जाधव, महेश रानू जाधव आणि संतोष वामन जाधव, नाना रघुनाथ साळवे, शिवाजी दत्तू जाधव, योगेश पांडुरंग जाधव, अमोल शिवाजी जाधव, सुनील बाबूराव शेलार, दत्तूराव जाधव, या सर्वांनी जे जे उपस्थित आहे मी त्यांना सर्वांना नम्र विनंती करतो त्यांनी आरतीसाठी समोर यायचं आहे. चला थोडीशी जागा करून द्या. तिथं प्रदोष पंगत असल्या कारणानं 2 ठिकाणी प्रवचन असल्या कारणानं महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज तिथं गोपाल
धूपदीप झाला आता कापुऱ्या